आळंदीहून निघालेल्या माऊलीच्या वारीत पुण्याच्या वेशीवर घडला असा एक प्रसंग. लाखो वारकरी काही क्षण स्तब्ध झाले. आळंदीहून निघालेल्या माऊलीची पवित्र वारी पुण्याच्या वेशीवर पोहोचताच असा एक प्रसंग घडला की लाखो वारकऱ्यांनी तो उघड्या डोळ्यांनी पाहिला. माऊलींचा रथ अचानक जागच्या जागी थांबला. रथाचे मानाचे बैल एक इंचही पुढे सरकेनात. काही क्षणासाठी संपूर्ण वारी स्तब्ध झाली. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी याला चमत्कार म्हटले तर काहींनी यामागचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर 8 जुलै रोजी माऊलींचे प्रस्थान आळंदीहून झालं. त्यानंतर 9 जुलैच्या सकाळी वारी पुण्याकडे मार्गस्थ झाली. वाटेत सर्व व्यवस्था सुरळीत होती. पोलिसांचा कडक बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि लाखो वारकऱ्यांचा उत्साह, सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. मात्र पुण्याच्या हद्दीत प्रवेश करताच रथ अचानक थांबला. रथ पुढे नेण्याचं अनेक प्रयत्न झाले, पण बैल जागेवरच उभे राहिले. काही क्षणासाठी नेमकं काय घडलं हे कोणालाच समजत नव्हतं. तेवढ्यात अनेक वर्षाचा अनुभव असलेले ज्येष्ठ वारकरी पुढे आले. त्यांनी शांतपणे परिस्थिती पाहिली, बैलांची तपासणी केली आणि सांगितलं की मोठी गर्दी, ढोल ताशांचा आवाज आणि सततच्या ताणतणावामुळे बैल घाबरले असावेत. यानंतर काही काळ आवाज कमी करण्यात आला, बैलांना पाणी पाजण्यात आलं, त्यांना शांत करण्यात आलं आणि माऊलींचा नामाचा गजर सुरू झाला. काही मिनिटातच बैल शांत झाले आणि रथ पुन्हा मार्गस्थ झाला. हा प्रसंग अनेक वारकऱ्यांसाठी अत्यंत भावनिक होता. काहींना तो श्रद्धेचा अनुभव मानला तर काहींनी तो परिस्थितीमुळे घडलेला प्रसंग असल्याचं सांगितलं. मात्र त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या मनात माऊलींच्या नामाचा गजर अधिकच दुमदुमला. तुमचं याबद्दल काय मत आहे? हा प्रसंग तुम्ही कसा पाहता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माऊलींवर श्रद्धा असेल तर रामकृष्ण हरी नक्की लिहा.